नमस्कार. आत्तापर्यंत आपण इझी मास्टर कोर्स यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे एखाद्या स्टॉकमध्ये करायची हे पाहिलं आहे. इन्व्हेस्टमेंटचा पार्ट झाल्यानंतर आता आपल्याला थोडंसं अपग्रेड व्हायचं आहे, थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जायचं आहे. त्याला आपण म्हणू शकतो की इंट्राडे. इंट्राडेचा अर्थ काय? आजच खरेदी करणार आणि आजच विकणार. आता आपण पहिल्यांदा काय करूया की इंट्राडेची थोडीफार आपल्याला कन्सेप्ट माहिती झाली असेल. सो आपण आत्ता डायरेक्ट लाईव्ह मार्केटला काय करायचं आहे, लॉग इन करून पाहायचं आहे की इंट्राडे आपल्याला कशाप्रकारे करता येऊ शकतं. सो पहिल्यांदा मी काय दाखवेन की तुम्हाला लॉग इन आपल्याला कशाप्रकारे करता येतं हे मी पहिल्यांदा तुम्हाला डेमो दाखवेन. आपण स्क्रीनवर पाहू शकताय. मी पहिल्यांदा URL टाकतोय. आता हे मी करतोय झिरोदा या प्लॅटफॉर्मवर. लक्षात घ्या, माझं अकाउंट कुठे आता सध्या झिरोदामध्ये आहे. मे बी तुमचं प्लॅटफॉर्म वेगळा असेल, त्याची URL वेगळी असेल. सो तुम्हाला माहीत पाहिजे की आपलं जो प्लॅटफॉर्म आहे किंवा जो ब्रोकर आहे त्याची URL किंवा सॉफ्टवेअर कुठलं आहे, ॲप कुठलं आहे, वेबसाईट कुठली आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. सो मी रेकमेंड करेन झिरोदा आत्ता चांगली कंपनी आहे, चांगला त्यांचा सपोर्ट आहे, व्यवस्थित ऑपरेशन्स होतात त्यांचे. मे बी तुमचं जर दुसरं असेल तर तुम्ही दुसऱ्यावर पण लॉग इन करू शकता. पण मी आत्ता सध्या डेमो दाखवताना तुम्हाला झिरोदावर कसं लॉग इन करायचं हे मी दाखवते. सो त्याची URL आहे, तुम्ही मे बी लिहून घेऊ शकताय. kite.zerodha.com ही त्याची URL आहे. kite.zerodha.com. आता मी काय केले, URL टाईप केली. त्यानंतर माझा युजरनेम आहे तिथे आणि युजरनेमच्या खाली काय येते बघा, मला माझा पासवर्ड टाईप करावा लागेल. मी पासवर्ड ऑलरेडी एंटर केलेला आहे इथं. मी पासवर्डला काय करतोय, लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर एक त्यांचा कोड येतोय तुमच्या मोबाईलवर. तो मोबाईलवर कोड टाकल्याशिवाय आपल्याला लॉग इन करता येणार नाही. त्यामुळे हे एकदम सिक्युअर आहे, लक्षात घ्या. भले तुमचा पासवर्ड जरी लीक झाला, जोपर्यंत तुमच्या मोबाईलवर OTP येत नाही किंवा मोबाईलवरचा तुम्हाला कोड येत नाही, तोपर्यंत कोणीही लॉग इन करू शकत नाही. एवढं सिक्युअर हे सॉफ्टवेअर आहे किंवा ॲप आहे. सो मी हा कोड टाकतो इथे. आता कोड टाकल्यानंतर काय होते बघा, आता मला एक विंडो दिसते. आता ही माशी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे, सरप्रायझिंग आहे थोडंसं की जे ऑप्शन सेगमेंट आहे, लॉग इन केल्या पहिल्यांदा वॉर्निंग आली की 9 out of 10 इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स इन इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंट इकर्ड नेट लॉसेस. ऑन ॲव्हरेज लॉस मेकर रजिस्टर्ड नेट ट्रेडिंग लॉस क्लोज टू 50,000. 10पैकी 9 लोकांचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होतोय. हे सेबीनं सर्व्हेमधून सांगितले. मी देखील तुम्हाला तेच सांगतो की तुम्हाला सुरुवात करायची असेल, लोकांचा लॉस का होतो की डायरेक्ट लोक ऑप्शन मार्केटला जात आहेत. शेवटी सेबीला दाखवावं लागलं की बाबा की लॉस व्हायला लागला लोकांचा, तुम्हाला केअरफुली काम करायचं आहे. 10पैकी 9 लोकांचा ऑप्शन्स मार्केटला लॉस व्हायला लागला आहे, म्हणून त्यांनी पहिल्यांदा विंडो दाखवली की तुम्ही केअरफुली काम करा. सो सुरुवात जी आपण आत्ता इंट्राडे करणार आहे ती ऑप्शन मार्केटनं नाही करणार आहे. तुम्ही पहिल्यांदा इक्विटीला ट्रेडिंग करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, मग तुम्ही ऑप्शनला जायचं आहे. ऑप्शन मार्केट एकतर ॲडव्हान्स आहे, एक्सपिरियन्स लोकांचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भांडवल जास्त लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला कुठेही माहिती मिळणार नाही. ऑप्शन मार्केट माझं पर्सनली असं मत आहे, हे ट्रेडिंगचं टूलच नाही आहे. बऱ्याच लोकांना नाही पटणार. ऑप्शन मार्केट हे ट्रेडिंगचं टूलच नाही आहे, हे हेजिंग टूल आहे. हेज करण्यासाठी ऑप्शन मार्केट वापरलं जातं. ते आपण नंतर डीपमध्ये पाहायचं आहे. जेव्हा आपलं ऑप्शनचं सुरू होईल तेव्हा आपण हे डीपमध्ये पाहायचं आहे की नेमकं ऑप्शनमध्ये काम का करतात लोक, कशा पद्धतीनं करायचं आहे. सो आत्ता आपला टॉपिक काय आहे, सॉफ्टवेअरचा आपल्याला सगळा स्टडी करून घ्यायचा आहे. तो आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. सो आय अंडरस्टँडला क्लिक केलं की आपल्याला काय दिसेल बा, डॅशबोर्ड दिसेल. आता इथं काय दिसते, माझं नाव दिसते. इथं माझं नाव दिसतंय, हाय निलेश, माझं नाव निलेश आहे. आणि काय दिसते बघा, 3K. आता 3Kचा अर्थ काय, माझं इक्विटी आणि कमोडिटी हे 2 सेगमेंट आहेत, लक्षात ठेवा. सो आत्ता झिरोदाला 2 वेगवेगळे सेगमेंट आहेत. इक्विटी एक सेगमेंट आहे आणि काय आहे, कमोडिटी नावाचं एक सेगमेंट आहे. आता इक्विटी आणि कमोडिटी हे 2 सेगमेंट आहेत. ह्याच्यावर पैसे वेगवेगळे ठेवावे लागतील. इव्हेंच्युअली इन फ्युचर ते एकच होईल. म्हणजे एकाच अकाउंटवरनं तुम्हाला इक्विटीला पण काम करता येईल, एकाच अकाउंटवरनं तुम्हाला कमोडिटीला देखील काय करता येईल, काम करता येईल. पण सध्या काय आहे सिच्युएशन, तुम्हाला एखादा स्टॉक घ्यायचा असेल तर ह्या इक्विटी नावाच्या सेगमेंटला काय करावं लागेल, ॲड करावं लागतील पैसे. आणि कमोडिटी सेक्शनला काय करावं लागेल, सेपरेटली ॲड करावे लागतील. सो आपण नंतर पाहायचं हे कशाप्रकारे ॲड करता येतं. आता आपण काय पाहूया की इथं टॉपला काय दिसते पहा, निफ्टी 50 किती दिसतोय बघा, 24,727 आणि सेन्सेक्स काय दिसतोय, -40 पॉईंट. ओके. सो ही सुरुवातीला तुम्हाला लॉग इन केल्या काय दिसायला हवं की मार्केट काय चाललेलं आहे हे पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला दिसायला हवं की नेमकं मार्केटचं आत्ता काय चाललंय. सो निफ्टी आत्ता किती दिसतोय आपल्याला, 28 दिसतोय. निफ्टी म्हणजे काय, 50 कंपन्यांचा बंच. आपण सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या पाहिल्या, त्यानंतर निफ्टी 50 देखील पाहिलं. सो निफ्टी 50 म्हणजे काय, सेन्सेक्समधल्या 30 कंपन्या आहेत त्या ॲज इट इज येतात, प्लस ॲडिशनल 20. अशा निफ्टी 50 म्हणजे 50 कंपन्यांचा बंच आहे. त्यांचा आता रेट काय सुरू आहे,
तर 24,726 हा आत्ता निफ्टी 50 सुरू आहे. तुम्ही आजची डेट टाका, निफ्टी लिहून घ्या. आज आहे 21 ऑगस्ट 2024. निफ्टीचा रेट काय दिसतोय 24,725. सेन्सेक्स त्याच्या बाजूला दिसतोय 80,751. आता त्याच्या खाली काय दिसतंय आपण ते थोडंसं पाहूया. इथं टोटल 7 प्रकारच्या काय दिसतात बघा वॉचलिस्ट आहेत. आता वॉचलिस्टचा अर्थ काय ते थोडंसं पाहूया आपण. ओके, आता मी 7 नंबरला क्लिक करून हे थोडंसं रिमूव्ह करतोय सगळं. ओके, आता इथं काय दिले बघा, ॲड इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुम्ही इक्विटीला काम करणार आहे, फ्युचरला करणार आहे, ऑप्शनला करणार आहे की कमोडिटीला करणार आहे, ते इथे टाईप करायचं आहे. आता आपण सुरुवातीपासूनच बघितलं होतं की थोडंसं आपल्याला कशामध्ये काम करायचं आहे. समजा मला टाटा स्टीलमध्ये काम करायचं असेल तर मी काय करणार, टाटा स्टील नावाची कंपनी काय करणार ह्याच्यामध्ये ॲड करणार. मी काय करतोय पहा, TATA हे टाईप केलं. त्यानंतर स्टील नावाचं स्पेलिंग काय, टाटा स्टील, STEEL. आता टाटा स्टील टाईप केल्या आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसतात, टाटा स्टील NSE, टाटा स्टील BSE. आता हा काय प्रकार आहे, तर तुम्हाला 2 चॉईस देतात ब्रोकर. तुम्हाला टाटा स्टील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ह्या मार्केटमधनं खरेदी करायचं आहे की टाटा स्टील NSE मार्केटमधनं खरेदी करायचं आहे. सो मी स्वतः रेकमेंड करतो की जर रेग्युलर काहीच फरक पडत नाही, तुम्ही BSE म्हणून घ्या किंवा NSEमध्ये, एवढा काही विशेष फरक नाही आहे. पण NSEला काय असते, व्हॉल्यूम जास्त असतो. व्हॉल्यूम जास्त म्हणजे काय, तर व्हॉल्यूम म्हणजे काय, टोटल जे बाईंग सेलिंग होत असतं ॲट सेम पॉईंट. आता आपण बघूया की व्हॉल्यूम किती यायचा, तो थोडासा वेगळा असतो. आता मी दोन्ही पण ॲड करून तो दोन्हीमधला डिफरन्स दाखवेन तुम्हाला. सो मी पहिल्यांदा इथं काय करतोय, NSEला प्लसला काय करतोय, टॅप करतोय किंवा क्लिक करतोय आणि त्यानंतर काय करतोय, BSEच्या समोर जो प्लस आहे त्याला काय करतो, एकदा ॲड करतोय आणि मी 2 वेळा ॲड केलं की काय होईल, इथं मला दोन्ही दिसून येतील. सो आता काय दिसते बघा, टाटा स्टील एक दिसतंय आणि टाटा स्टील BSE हे 2 वेगवेगळे आहेत. थोडासा फरक दिसेल तुम्हाला, लक्षात घ्या. टाटा स्टील NSE जो टॉपचा आहे त्याचा आपल्याला किती दिसते पहा, तर ₹152.18 रेट आहे आणि त्याचा थोडासा खालचा वेगळा रेट काय असतो, वेगळा असतो BSEचा. सो दोन्हीमध्ये फरक आहे ॲक्च्युली. तर आपण बघूया. आधी तर काय दिसतंय पहा, पहिल्यांदा टाटा स्टीलच्या समोर काय दिसते, 9 दिसते. आता 9चा अर्थ काय, तर टाटा स्टीलच्या माझ्याकडं 9 क्वांटिटी ऑलरेडी स्टोअर आहेत. स्टोअर आहेत म्हणजे काय, मी ऑलरेडी त्या कंपन्यांचं काय घेतलेलं आहे, स्टॉक घेतलेला आहे, म्हणून ते ब्रीफकेस असा आकार दाखवतोय आणि 9 दिसतात. त्याचा अर्थ काय, माझ्याकडं ऑलरेडी टाटा स्टीलचे 9 क्वांटिटी मी बाय केलेली आहे, जे माझ्या कुठं दिसेल, होल्डिंगला दिसेल. आपण होल्डिंग सेक्शन पाहायचं आहे. पण याचा अर्थ काय, माझ्याकडे 9 स्टॉक आहेत. त्यानंतर काय दिसते की त्याची प्राईस दिसते. आता आपण थोडा वेळ BSE काउंट टाकूया, एकावर फोकस करूया. आत्ता सध्या टाटा स्टीलचा रेट काय सुरू आहे, 152.14 हा आजचा टाटा स्टीलचा ह्या मोमेंटला रेट सुरू आहे. वाजलेत की बघा 2:37 वाजलेत. अजून 1 तास शिल्लक आहे स्टॉक मार्केट बंद होण्यासाठी. आत्ता रेट काय सुरू आहे, 152.8. हा रेट काय होणार आहे, सारखा कमी जास्त होत राहणार आहे. लक्षात घ्या, कंटिन्युअस चेंज होते ना, 152.14, 15, 16, 20 परत 10 येईल. सो काय होणार आहे, कंटिन्युअस वर खाली काय होणार आहे, इंट्राडेपेक्षा स्टॉकमध्ये काय होणार आहे, वर खाली प्राईस होत राहणार आहे. कारण की बायर सेलर्स भरपूर आहेत. आता बायर सेलर्स काय ते पाहूया. त्याच्या आधी काय बघूया, इथं मायनस काय दिसते बघा, 1.20%. ह्याचा अर्थ काय, टाटा स्टील काय खाली आलेली आहे. कितीनं खाली आलेली आहे, सकाळपासून 1.20%नं सकाळपासून टाटा स्टील ही कंपनीच्या प्राईस काय खाली आलं आहे. आता खाली आले म्हणजे नुकसान झाले का, आता बऱ्याच लोकांचं कन्सेप्शन असते, अरे टाटा स्टील खाली आहे म्हणजे बहुतेक कंपनी लॉसमध्ये गेले. लॉस वगैरे असं काही होत नसतं, लक्षात घ्या. हे टेम्पररी असतं. आज मार्केटमध्ये टाटा स्टीलचा प्राईस 1% खाली आला आहे, मे बी दुसऱ्या दिवशी 1% वाढेल. ह्याचा अर्थ असा नाही की कंपनी लॉसमध्ये गेले. हे लक्षात घ्या, हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे की स्टॉक मार्केटमध्ये मायनसमध्ये गेली म्हणजे कंपनी लॉसमध्ये गेली. अजिबात नाही, बिलकुल नाही. हे टेम्पररी सुरू आहे, लक्षात घ्या. आत्ता 1%नं मायनस गेले, उद्या 1%नं प्लस येईल, मग लगेच कंपनी प्रॉफिटमध्ये गेली का, नाही. सो काय चाललंय की लोक खरेदी विक्री करायला लागलेत. लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्ही गेला, एखादी वस्तूमध्ये मार्केटमध्ये भरपूर लोक बसलेले असतात ना, सेलर्स. त्यामध्ये काय असते, सारखं बार्गेनिंग करत असतो आपण. लक्षात आहे का, आज समजा आपण मार्केटला गेलो, कांद्याचा भाव 10 रुपये आहे. सो उद्या 10 रुपयेच असणार का, नाही, मे बी 11 रुपये असेल, 12 रुपये असेल किंवा 8 रुपये असेल. रेट सारखा कमी होतोय. मग कांदा खराब आहे का, नाही, कांदा चांगलाच आहे, पण काय होते, रेट कमी जास्त होतात. सो कंपनी चांगलीच आहे, पण ह्याच्यामध्ये काय होणार आहे, रेट कमी जास्त होत राहणार आहे. हे दररोज बदलणार आणि हेच फीचरमुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये येतोय ना. आज 152ला आहे, उद्या 155ला असेल, माझा गेन होईल.
उद्या जर खाली आला तर मी थोडाफार लॉस बेअर करेन, पण तो लॉस बुक नाही केला. लक्षात घ्या, प्रॉफिट बुक करणं, लॉस बुक करणं म्हणजे काय, 150ला खरेदी केला आणि 155ला विकला, ह्याचा अर्थ काय, मी प्रॉफिट बुक केला. प्रॉफिट माझ्या अकाउंटला आलेला आहे ₹5, पण मी विकलाच नाही, फक्त बघत राहिलो, तर माझ्या अकाउंटला काय दिसणार, फक्त प्लस मायनस दिसेल. लक्षात येते का? ॲक्च्युली जेव्हा आपण प्रॉफिट किंवा लॉस बुक करतोय तेव्हा ॲक्च्युली इफेक्ट पडणार आहे. सो आपण त्यानंतर डीपमध्ये पाहूया. सो सकाळपासून किती खाली आला आहे तो, जवळपास ₹2 खाली आलेला आहे. लक्षात येते. आता इथं आपल्याला काय दिसतं बा, बाय आणि सेल. बी म्हणजे काय, आपल्याला स्टॉक बाय करायचा आहे. सेलचा अर्थ काय, आपल्याला स्टॉक काय करायचा आहे, सेल करायचा आहे. लक्षात येते का? आपल्याला स्टॉक विकायचा असेल तर आपण काय करणार, सेल. आपण पाहिलं होतं, लक्षात आहे, शॉर्ट सेल. ज्यांना डायरेक्ट विकायचं असेल ते काय करणार, शॉर्ट सेल करणार. इथं काय दिसते, मार्केट डेप्थ. आता हे इम्पॉर्टंट आहे. मी काय करतोय, मार्केट डेप्थला टॅप करतोय. हां, आता इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. इथं आपल्याला काय दिसतंय, तर बिड आणि ऑफर ह्या 2 गोष्टी दिसत आहेत. बिड अँड ऑफर. बिडचा अर्थ काय, तर किती लोकांना स्टॉक खरेदी करायला इंटरेस्ट आहे, किंवा किती लोकांनी काय केलेलं आहे, बाईंगसाठी ऑर्डर प्लेस केलेलं आहे. लक्षात येते का? बिड म्हणजे काय, बाय करायचं लोकांना. किती लोकांनी बाईंगसाठी ऑर्डर प्लेस केलेले आहेत, केवढे स्टॉक विकण्यासाठी लोकांनी डिमांड केलेलं आहे. बिड म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, डिमांड केलेलं आहे. एवढ्या लोकांनी काय केलेलं आहे, डिमांड केलं आहे की आम्हाला एवढे स्टॉक हवेत, वेगवेगळ्या रेटला पाहिजेत. आणि त्याच्या अपोजिट काय, ऑफर. एवढ्या लोकांना काय करायचं आहे, स्टॉक विकायचा आहे. एवढे नंबर ऑफ शेअर्स काय आहेत मार्केटमध्ये सेलिंगसाठी अवेलेबल आहेत. एवढ्या लोकांना स्टॉक विकायचा आहे. लक्षात येतो दोन्हीमधला फरक. बिडचा अर्थ काय, लोकांना खरेदी करायचं आहे. सेलचा अर्थ काय, ऑफरचा अर्थ काय, लोकांना विकायचं आहे. लक्षात येते. व्हॉल्यूम पहा तुम्ही, जवळपास 34 लाख आणि 53 लाख व्हॉल्यूम आहे. सो NSEवर हा व्हॉल्यूम म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ शेअर सेम टाईम बाय सेलिंग जी सुरू आहे खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण काय करतोय, NSEवर काय करतोय, जास्त फोकस करतोय किंवा NSEमधून खरेदी करतोय, कारण की व्हॉल्यूम खूप जास्त आहे. रिझन एकच आहे, बाकी त्यामध्ये काहीही रिझन नाही आहे. व्हॉल्यूम खूप जास्त आहे, हे एकच महत्त्वाचं रिझन आहे. आता आपण त्याच्या खाली थोडंसं स्क्रोल केलं तर आपल्याला दिसेल, ओपन आजचा किती दिसतोय, ₹153. प्रिव्हियस क्लोज, कालचा बंद, काल टाटा स्टील कितीला बंद झाला होता, 153.93ला. आजचा लो किती आहे, सगळ्यात लोएस्टला किती आला होता, आणि आजचा हाय, टाटा स्टीलचा आज हाय किती गेला होता ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे इथं व्हॉल्यूम. आता हा व्हॉल्यूम कुठला आहे, तर सकाळपासून आत्तापर्यंत टाटा स्टीलमध्ये किती शेअर्समध्ये बाय सेल झाला, तर जवळपास 3,86,08,700, आणि हा आकडा कंटिन्युअस वाढत निघतोय बघा, वाढत निघाला आहे. सो ह्याचा अर्थ काय, प्रत्येक सेकंदाला स्टॉकमध्ये ट्रेडिंग होत आहे. हा व्हॉल्यूम कंटिन्युअस वाढत राहणार टिल 3:30. सो व्हॉल्यूमचा अर्थ काय, आत्तापर्यंत किती शेअर्समध्ये उलाढाल झाली, टर्नओव्हर झाला आहे, किती शेअर्समध्ये NSEवर टाटा स्टीलमध्ये बाईंग आणि सेलिंग झालेलं आहे, तर त्या टोटल शेअर्सचा आकडा काय, तो हा दिसतोय, 3 करोड समथिंग 86 लाख. त्यानंतर लोअर सर्किट अँड अप्पर सर्किट. लोअर सर्किटचा अर्थ काय, आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. लोअर सर्किट म्हणजे काय, टाटा स्टीलचा स्टॉक जर चुकून खाली आला, प्राईजमध्ये खाली आला, तो कमी आला, पडला, तर तो मॅक्सिमम किती खाली येऊ शकतोय, तर 153 पॉईंटपर्यंत जाऊ शकतो, 138पर्यंत जाऊ शकतोय. म्हणजे 138पर्यंत जर तो आला तर त्या स्टॉकला लोअर सर्किट लागेल, लोअर बँड लागेल. ह्याचा अर्थ काय, त्या स्टॉकमध्ये थोडंफार ट्रेडिंग थांबवलं जाईल. अप्पर सर्किट म्हणजे काय, तर तो स्टॉक वाढला तर तो किती वाढू शकतोय, त्याला काहीतरी लिमिट हवं ना. जर अप्पर सर्किट नाही ठेवलं तर स्टॉक कंटिन्युअस वाढत राहील. लोअर सर्किट नाही ठेवलं तर स्टॉक जर खाली यायला लागला तर कंटिन्युअस तो खाली येईल. कितीपर्यंत येईल, मे बी 0 होईल. सो एका दिवसात स्टॉक प्रचंड पडू नये किंवा प्रचंड वाढू नये, ह्याच्यासाठी काय केलं आहे, तर अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट एक प्रकारचं लॉकिंग सिस्टीम आहे, किंवा त्याला लिमिट दिले की हा स्टॉक एवढ्या उंचावर जाईल किंवा एवढ्या खाली येईल. ह्या जर 2 लिमिटपर्यंत जो गेला तर त्याच्यामधलं ट्रेडिंग थोड्या वेळेसाठी थांबवणार, थोड्या वेळेसाठी, लेट्स अज्यूम 5 मिनिट्स. त्याच्यानंतर काय होणार, परत ट्रेडिंग स्टार्ट होणार. आता हा जो प्रकार आहे हा ए ग्रुपमध्ये चालतो आहे, की स्टॉक सुरू झाला आणि काय केलं, स्टॉकला सर्किट लागलं तर 5 मिनटं ट्रेडिंग थांबवलं जातं. बट सेम केस जर ए ग्रुप सोडून दुसरा कुठला स्टॉक असेल आणि त्यामध्ये जर सर्किट लागलं
आयदर अप्पर ऑर लोअर, तर त्यामधलं ट्रेडिंग थांबवलं जाणार. अँड तुम्ही जर इंट्राडे करत असाल, स्टॉक घेतले 100 क्वांटिटी घेतली आणि सर्किट लागलं, तर तुम्हाला तो स्टॉक विकता येणार नाही. कारण की सर्किट लिमिट हे पूर्ण दिवसासाठी आहे ए ग्रुप सोडून. म्हणून आपण बघितलं होतं इन्व्हेस्टमेंट देखील की ए ग्रुप इम्पॉर्टंट आहे. इंट्राडेमध्ये देखील ए ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यात जरी सर्किट लागलं, तुमचं लॉक नाही होणार, तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होणार. पण दुसरा ग्रुप असेल तर तुम्हाला त्यातनं एक्झिट होता येणार नाही. त्याची वेगळी प्रोसेस आहे. जर तुम्हाला सर्किट लागलं तर त्या कंपनीला त्याची प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे, लक्षात घ्या. सो ह्यामुळं काय होणार आहे की ए ग्रुपमध्ये असल्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. तुम्ही स्टॉक बाय केला, आजच्याच सेल होणारच आहे. शॉर्ट केला असेल तर बाय होणार आहे, स्क्वेअर ऑफ होणारच आहे. पण दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल तर ह्याची काही गॅरंटी नाही. तुमचा बाय केलेला स्टॉक आजच्याच विकायचा आहे, लक्षात घ्या. आजच्याच विकायचाच आहे आणि विकला नाही तर काय होणार? कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार. ते ऑप्शन्स वगैरे त्याच्यात ऑप्शन्स असतात. घेतलेला स्टॉक जर विकला नाही तर ऑप्शन्स वगैरे ती थोडं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगतो की तुम्ही ए ग्रुपमध्येच ट्रेडिंग करा ना. हे महत्त्वाचं आहे. ए ग्रुपमध्येच ट्रेडिंग करा तुम्ही. तुम्ही सर्किटमध्ये कधीही अडकणार नाही. सो त्यानंतर आपण काय बघूया, ह्या पूर्ण सेक्शनला काय म्हणायचं असते तर मार्केट डेप्थ. मार्केट डेप्थ ह्या पूर्ण सेक्शनला आपण काय म्हणतोय, मार्केट डेप्थ. इथं मी क्लिक केलं की परत निघून जाईल. आता आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे, तर आपण आत्ता काय करूया, एक स्टॉक बाय करून बघूया. लक्षात येते मी काय सांगतोय. एक स्टॉक काय करायचं आहे आपल्याला, बाय करून बघायचं आहे. तो आपण बाय करून बघूया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली प्रोसेस कळेल.